मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आणि नंदिनी या दोघीही शुभं करोती म्हणत असतात. आता ते म्हणून झाल्यानंतर पुन्हा देवाला नमस्कार करतात. तेवढ्यातच वसू तेथे येते आणि दोघींकडे पाहू लागते. ती थोडी लांब उभी असल्यामुळे या दोघींना समजलेलं नसतं की ती आली आहे. मग त्यावेळी पिहू म्हणते, वहिनी अगं त्या दिवशी किती छान वाटत होतं. तेव्हा नंदिनी विचारते, कोणत्या दिवशी ग? त्यावेळी पिहू म्हणते, अगं वहिनी, ज्या दिवशी तू शुभं करोती म्हणत होती आणि घरातील सगळेजण शुभं करोती म्हणायला आले होते ना, अगदी त्याच दिवशी. तेव्हाचे प्रसंग नंदिनीला आता आठवतात. मग ती थोडी उदास होते. तेव्हा पिहू म्हणते, वहिनी आता बघ ना ग, तू आणि मी आपण दोघीही एकट्याच पडलो आहेत, ते फक्त माझ्यामुळे. त्यावेळी नंदिनी म्हणते, असं काही नाही ग. तरीही पिहू हट्टानेच म्हणते, नाही ग वहिनी, जे खरं आहे ना ते खरंच आहे. कारण त्या दिवशी मी अगोदर हो म्हणाले आणि नंतर नाही म्हणाले. मग मला सांग, अशा मुलीवर कोण विश्वास ठेवणार? तेव्हा नंदिनी तिला प्रेमानेच म्हणते, असं का बोलतेस? अगं मी आहे ना, मी ठेवेन ना विश्वास. आणि त्या दिवशी तू हो म्हणालीस कारण तुझं ना माझ्यावर प्रेम आहे. पण मला सांग, त्या दिवशी तू नंतर नाही का म्हणाली? भीतीमुळे का? तेव्हा पिहू आता खूपच गडबडते आणि थोडी घाबरते सुद्धा. मग पिहू म्हणू लागते, हो वहिनी, कारण त्या दिवशी ना वसवात्याने माझा हात अगदी घट्ट पकडला होता आणि मला खरंच खूप दुखत होतं आणि असं ना चिमटा काढल्यासारखं सुद्धा होत होतं. त्यावेळी वसू म्हणते, पुन्हा तसा चिमटा काढायला हवा आहे का पिहू? आता वसू पुन्हा एकदा तेथे आल्यामुळे धमकी दिल्यामुळे पिहू घाबरते आणि रडकुंडीला येत अगदी घाबरूनच ती नंदिनीच्या पाठीमागे उभी राहते. वसू ही त्या दोघींसमोर जेव्हा येऊन उभी राहते, रागातच ती म्हणते, ही पिहू ना महाआगाऊ आहे आणि हिच्या आईवडिलांनी हिला वेळीत चिमटे काढले असते ना, तर मावशीच्या चिमट्यांना घाबरण्याची हिला गरजच नव्हती. चल जा आता, असं म्हणून ती पिहूला तेथून जायला सांगते. तर बिचारी पिहू घाबरूनच तेथून पळते. त्यावेळी वसू नंदिनीवर हसते, गोलगोल फिरते आणि म्हणते, अगं काय वेळ आली आहे ना नंदिनी तुझ्यावर. त्या दिवशी तू आरती घेतली तेव्हा आरती घेण्यासाठी घरातील सगळे हात तुझ्यासमोर पुढे होते आणि आज तर अगदी एकटी आहेस ग तू. अगं तुझा नवरा, धीर आणि बहीण सगळेजण कुठे गेले ग? अगं सांग ना, असं म्हणून रागातच ती नंदिनीकडे बघते. तेव्हा कुठे गेले असं पुन्हा एकदा वसू विचारते. त्यावेळी नंदिनी म्हणते, आता तुम्ही विचारताय ना म्हणून मी सांगते. आता जीवा आणि मिथुन काका हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि पार्थ मीटिंगला गेले आहेत. काव्य तर अभ्यासाला बसली आहे. बाबा हे बाहेर गेले आहेत आणि आई, असं म्हणून ती थोडी थांबते. त्याचवेळी वसू म्हणते, ती तिच्या रूममध्ये आहे बरोबर ना? आणि त्या रूममध्ये तुला जाण्यासाठी पूर्णपणे मनाई आहे, हो की नाही? असं हसतच ती आता म्हणते आणि पुढे सांगते नंदिनी, हे बघ, तू ना या शिक्षणाची ना सवयच करून घे अगं, कारण इथून पुढे आता दररोज तुला असंच भोगावं लागणार आहे. आता असं म्हणून वसू निघालेली असताना नंदिनी तिला अडवते आणि म्हणते, वसू आत्या, हे पहा, मी खूप ऐकून घेतलं तुमचं, आता माझंही थोडं ऐका. मग आता वसू तेथेच थांबते. तेव्हा नंदिनी तेथे देवासमोर असणारी एक पुडी घेते आणि वसूकडे देऊ करते. तेव्हा वसू विचारते, काय काय अगं, हे काय आहे? अगं तुझी शिक्षा कमी व्हावी यासाठी मला ही पुडी देतीये का तू? मग आता ती म्हणते, हा अंगारा आहे, आईंशी बोलायला, त्यांच्या खोलीत जायला सुद्धा मनाई आहे मला. माझा राग अजिबातच आईंवर काढू नका, हा अंगारा द्याल का त्यांना, असं ती विचारते. त्यावेळी वसू म्हणते, प्लीज म्हण, मी अंगारा द्यायला हवाय ना तुला. तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणते, वसू आत्या प्लीज, एवढा अंगारा नेऊन द्याल त्यांना? तेव्हा नंदिनीने अशी रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा आता वसू तिची परीक्षाच घेण्याचं ठरवते, तिचा अंत बघते आणि म्हणते की आता तू हात जोड. नंदिनी नजर रोखूनच तिच्याकडे बघते. त्याचवेळी वसू म्हणते, अगं हात जोड, तुझे हात दगडाखाली असताना तरीही तू माझ्याकडे अगदी नजर रोखून बघतीयेस का? आणि जर तुझ्या सासूवरती तुझं इतकंच प्रेम असेल ना, तर हात जोड आणि पुन्हा एकदा प्लीज म्हण. तर त्यानंतर नाईलाजाने नंदिनी आता हात जोडते आणि अगदी रडकुंडीलाच येते. ती म्हणते, वसू आत्या प्लीज,
मी तुमच्यासमोर हात जोडते, पण एवढा अंगारा नेऊन द्याल का आईंना? असं ती आता वसूला जेव्हा म्हणते तेव्हा मात्र वसू हसते. तेव्हा आता लगेचच वसू ही तो अंगारा घेते आणि मानिनीच्या रूमकडे जायला निघते. इकडे मानिनी ही तिच्या आईबरोबर फोनवर बोलत असते. आता तिच्या आईला ती सांगत असते फोनवर की काही नाही गाई, नेहमीच आपला मायग्रेनचा त्रास होतोय जरा. त्या मायग्रेनचा अटॅक आलाय ना, त्यामुळे रूममध्ये बसली आहे इथे आराम करत. साधी कामं करण्यासाठी सुद्धा मी बाहेर पडलेली नाही आहे. आणि भांडण तंटा वगैरे काही नाही आहे. तू उगीचच विचार करू नकोस ग चित्र विचित्र आई. अगं माझं खरंच डोकं दुखतंय म्हणून मी खोलीच्या बाहेर पडलेली नाही आहे. तेवढ्यातच वसू तेथे येते आणि म्हणते मग काय बिघडलं अगं मानिनी? तू रोज इतकी कामं करत असतेस घरातली. जर 1-2-3 दिवस आराम केला तर काही बिघडणार नाही. त्यावेळी मानिनी म्हणते आई ऐक ना अगं, मी तुला ना नंतर फोन करते. त्यावेळी वसू आता मानिनीला म्हणते मला माहिती आहे मानिनी, तू जरी माझ्यावर कितीही रागवली असेल ना तरीही हा तुझा राग फार काळ टिकणारा नाही आहे. मग आता मानिनी तिच्याकडे दुर्लक्षच करते. तिला वसूचा रागच आलेला असतो. ती वसूबरोबर एक शब्दसुद्धा बोलत नसते. त्यानंतर आता ती म्हणते हे बघ, तुला आनंद मिळावा ना म्हणूनच मी तुझ्यासाठी एक वस्तू आणली आहे. असं म्हणून ती अंगाऱ्याची पुडी मानिनी समोर धरते. तर मानिनी घेण्यासाठी ती नकार देते आणि लगेचच आपली कामं करू लागते. तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा वसू तिच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते मानिनी अगं तुझ्या चांगल्यासाठीच आणलाय ना हा अंगारा? अगं अगोदर कसं मी काहीही आणलं तर लगेच घ्यायचीस. या तुझ्या सुना आल्यापासनं ना तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातंच संपत आलं आहे. आणि विचार केला ना तरी अगदी रडायला येतं ग मला. असं म्हणून रडण्याची ती नाटकं सुरू करते. बरं जाऊ दे, हा अंगारा घे आणि लावू बरं. त्यावेळी मानिनी त्याकडे अजूनही दुर्लक्षच करत असते. खरं तर वसूच्या हातून तिला काहीच नको असतं. त्यावेळी वसू नाईलाजाने सांगते की नंदिनीने दिलाय हा अंगारा. मग लगेचच आता मानिनी तो अंगारा घेते. तेव्हा आता वसू म्हणते की नंदिनीने अंगारा दिलाय म्हटल्यानंतर तू लगेचच घेतलास. अगं अंगारा आहे तो, कुणीही दिला तरी तो अंगाराच राहणार आहे ना. अगं विक्रमला जर समजलं ना की नंदिनीने दिलेली गोष्ट मी तुला आणून दिली आहे तर तो माझ्यावरच भडकायचा. अगं एवढं केलं मानिनी मी तुझ्यासाठी, पण एक छोटंसं थँक्यू तरी. बरं आता अंगारा लाव की मी लावून देऊ? तेव्हा मानिनी अजूनच रागात तिच्याकडे बघते. तेव्हा वसू म्हणते बरं राहिलं हां, असं म्हणून ती रूमच्या बाहेर पडतात. त्यानंतर लगेचच आता मानिनी काय करते तर ती अंगाऱ्याची पुडी अशी उघडते. तिच्या डोळ्यात खळकन पाणी येतं, कारण नंदिनीने अगदी प्रेमाने तो अंगारा तिच्यासाठी पाठवलेला असतो. तेव्हा तो अंगारा आपल्या कपाळी मानिनी लावते आणि तिला अजूनच नंदिनीची आठवण होते. तेव्हा तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी येतं. त्यानंतर आता वाऱ्याची झुळूक आल्यामुळे तो अंगारा असा त्या पुडीतून उडून जातो. तेव्हा आता मानिनी त्याकडे बघतच राहते आणि तिला समजतं नंदिनीने माझ्यासाठी तर इथे एक चिठ्ठी लिहून पाठवली आहे. वेळी मानिनी ती चिठ्ठी वाचू लागते. त्यामध्ये असं नंदिनीने लिहिलेलं असतं मानिनीसाठी की प्रिय आई, असं मी सासूसाठी लव्ह लेटर लिहिणारी ही पहिलीच सून असू शकते. पण काय करणार आई? काय करू आई? तुम्ही एक दिवस दिसला नाहीत, बोलला नाहीत तरीही अगदी मन ना माझं व्याकुळ होतं. आपल्या त्या गप्पा, हसणं सगळं काही मिस करतीये मी. पण तुम्ही जशा माझ्या सासू आहात, आई आहात, तशा मैत्रीणसुद्धा आहात. आणि एका मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीला एक वादा आहे. तो म्हणजे पहा, मी काही दिवसांमध्ये अशी जादू करेल ना की हा दुरावा ना कायमचा मिटून जाईल. सगळं काही अगदी पूर्वीसारखं होईल. तुमची लाडकी ही नंदिनी तुमचं हसू पुन्हा घेऊन येईल. तुम्ही लवकर बऱ्या व्हा, वादा राहा. तुमची ही लाडकी नंदिनी लवकरात लवकर तुमच्या जवळच असेल. असं आता नंदिनीने पत्रातून मानिनीसाठी लिहिलेलं असतं. तेव्हा मानिनीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती बिचारी रडू लागते. बाहेर तिची नजर जाते तर नंदिनी तेथे उभी असते. आता मानिनीला राहवत नाही, ती नंदिनी पुढे यायला निघते. तेव्हा नंदिनी इशारा करून येऊ नका असं म्हणते. तेव्हा मानिनी आता ठीक आहे असं म्हणते. तेव्हा लांबूनच आता आपल्या लाडक्या नंदिनीची मानिनी ही दृष्ट काढते.
तेव्हा नंदिनी आता लगेचच तिला शांतपणे झोपायला सांगते. दुसरीकडे वसूने रम्याला सांगितलेलं असतं की अगं मी त्या नंदिनीने दिलेली अंगाऱ्याची पुडी ही मानिनीकडे पोहोचवली. त्यावेळी आता रम्या म्हणते, पण तुला गरज काय होती आई असं करण्याची? त्यावेळी वसू हसते आणि म्हणते, अगं जाऊ दे ग रम्या, मी ऑलरेडी एवढा त्रास दिलाय त्या नंदिनीला, मानिनीला, मग एवढीशी मदत केली तर काय हरकत आहे? पण तुला सांगते, मदत करण्यापूर्वी मी तिला प्लीज म्हणून हात जोडायला सुद्धा सांगितले होते. तेव्हा रम्याच्या आनंदाला उधाणच येतं आणि ती विचारते, काय काय सांगतेस आई तू खरंच? तेव्हा वसू म्हणते, हो, मी आयती आलेली अशी संधी सोडायला थोडी तयार आहे. तेव्हा रम्या म्हणते, अरे बापरे, काय हात धुवून पाठीमागे लागलीस ग तू तिच्या? पण खरं सांगू आई, तू तिची एवढी वाट लावलीयस ना, ती नंदिनी काय परत तुझ्या नादी लागायला जाणारच नाही. तेव्हा आता वसूने नंदिनीच्या ताकदीचा बरोबर अंदाज घेतलेला असतो. तेव्हा ती आता जरा घाबरत म्हणते, अगं नाही नाही रम्या, तुला माहीत नाही, जखमी जी वाघीण असते ना, ती जोरातच नेहमी पंजा मारते, हल्ला करते. ती नंदिनी ना अगदी माझ्यापर्यंत पोहोचणारच होती, कारण दीपकच्या साथीदाराला ती अगदी शोधायला निघाली होती. पण नेमकं आयत्या वेळी त्याने सिम कार्ड तोडलं आणि कायमचा संपर्कच तुटला. आता काहीही झालं ना तरीही त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. पण तू मंजूला सांग की काव्यावरती अगदी बारीक लक्ष ठेव, पाळत ठेव, कारण आता कोणतंही संकट मला आपल्या दिशेने अजिबातच यायला नको आहे. या चौघांनी अगदी दीपकच्या साथीदाराचा कसून शोध घेण्यासाठी सुरुवात केल्यामुळे वसूच्या मनात थोडीशी का होईना आता धाकधूक असते आणि हे रम्याला बरोबरच समजतं. दुसरीकडे नंदिनी रूममध्ये असते. तेवढ्यातच रेखाताईंचा फोन येतो. त्या बिचाऱ्या अजूनही रडत असतात. ती नंदिनी कॉल रिसीव करते आणि विचारते, काय झालं रेखाताई, बोला ना. अहो कित्येक दिवस झालेत मी सुद्धा तुम्हाला कॉल केला नाही आणि आनंद निवासमध्ये जायला सुद्धा मला जमलं नाही. अहो बोला ना, काय म्हणताय? तेव्हा रेखा म्हणते, मी बरी आहे, पण तू कशी आहेस ग नंदिनी? त्यावरती नंदिनी म्हणते, मी बरी आहे, पण तुमचा आवाज अजिबात ठीक वाटत नाहीये. काय झालं तुम्हाला? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुम्ही का रडताय, काय झालंय तुम्हाला? तर रेखा अजूनच रडू लागते. त्यावेळी नंदिनीला आता टेन्शन येतं, काय झालं असेल यांना. ती सततच विचारू लागते, अहो सांगा ना काय झालं. मग रेखाताई सांगू लागते, अगं नंदिनी, माझ्या वहिनीला बाळ झालंय ग, पण ते जन्मताच काचेत ठेवलं गेलंय, कारण त्याचं वजन ना खूप कमी आहे आणि बाकी कॉम्प्लिकेशन्स सुद्धा आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, पण डॉक्टर काय म्हणतायत आता? त्यावेळी आता रेखाताई सांगू लागते, डॉक्टरांनी ना सर्जरी करायला सांगितली आहे. आम्ही तयारसुद्धा झालो सर्जरीला आणि सर्जरीसुद्धा झाली, पण ती फेल झाली ग, काय करावं ना कळतच नाही आहे. आणि आता परत काचेच्या पेटीत ठेवले बाळाला. पुढचे 24 तास ना खरंच खूप महत्त्वाचे आहेत. मला ना खरंच खूप भीती वाटते, म्हणून न राहता तुला फोन केला. म्हणून ती नंदिनीला जेवढं काही झालंय तेवढं सगळं सांगते आणि म्हणते की या बाळाला काही व्हायला नको ग नंदिनी, आणि त्या निष्पाप जीवाला आम्हाला अजिबातच गमवायचं नाहीये ग नंदिनी. त्यावेळी नंदिनी म्हणते, रेखाताई प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं. हे पहा, लगेचच अशा होप्स अजिबातच सोडायच्या नाहीत आणि तुम्हाला सांगते बाळाला ना खरंच काही होणार नाही. असं म्हणून नंदिनी रेखाताईला धीर देते आणि विचारते, मला सांगा आता कुठे आहात तुम्ही? मी ना आता लगेचच तेथे येते. आणि आता मी फोनवर तरी किती धीर देऊ तुम्हाला? तुम्ही जिथे आहात तिथे मी येते, तुमच्याशी बोलते, म्हणजे तुम्हाला थोडा तरी धीर वाटेल. असं जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा रेखाताईच्या जीवात जीव येतो. तेव्हा लगेचच आता रेखा पत्ता सांगू लागते, अगं हे हॉस्पिटल आहे ना ते मार्केटच्या बाजूला. असं म्हटल्याबरोबरच मागून आता सँडी येतो आणि तो नंदिनीबरोबर रेखाताईला बोलताना पाहतो. अगदी धावतच तेथे जाऊन तिच्या हातातून मोबाईल खेचून घेत क्षणातच तो मोबाईल स्विच ऑफ करून टाकतो. तेव्हा हे अगदी रेखाला सुद्धा न कळण्याच्या आतच सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे रेखाला तर अगदी शॉकच बसतो. तर दुसरीकडे नंदिनी हॅलो हॅलो करत राहते आणि अचानक काय झालं फोनला असं विचारते. इकडे आता सँडी विचारतो की काय चाललं होतं तुझं? तेव्हा आता ती म्हणते, तू माझा फोन असा खेचून का घेतलास? तो म्हणतो,
काय चाललं काय होतं ग ताई तुझं? त्यावेळी तुला काय करायचं आहे, काहीही चालू दे. आणि मग तो म्हणतो की हे बघ, ती नैना तिकडे एकटी आहे, तिच्याजवळ जाऊन बस. तेव्हा तू बसलास तर काही प्रॉब्लेम आहे का तिच्याजवळ, असं आता रेखाताई म्हणतात. आणि माझा फोन असा स्विच ऑफ का केलास तू, असं का केलंस तू, असा ती आता लगेचच त्याला जाब विचारू लागते. आता सँडीला काय उत्तर द्यावं कळत नाही. तो म्हणतो, हे हॉस्पिटल आहे ना, आपल्यामुळे दुसऱ्या पेशंटला अजिबातच त्रास व्हायला नको ना, म्हणून मी हा फोन काढून घेतलाय. तेव्हा रेखाताई म्हणते की हे बघ सँडी, तू उगीचच काही बरळू नकोस हा, असं म्हणून ती अगदी रागातच त्याला म्हणते की तू अगोदर ना माझा फोन दे गप्पपणे. तेव्हा तो आता नाही देणार असं रागातच म्हणतो आणि मग फोन घेऊनच तेथून जातो. तेव्हा मूर्ख आहे का हा, असं रेखाताई म्हणतात. तर दुसरीकडे नंदिनी आता एकदम टेन्शनमध्येच येते की रेखाताईंचा फोन असा अचानक बंद कसा झाला असेल. ती आता त्याच विचारात असते. त्याचवेळी जीवा तेथे येतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं मिथून काकांसोबत जाऊन मी ना गणपतीची मूर्तीसुद्धा बुक करून आलोय हा. तेव्हा नंदिनी काहीही उत्तर न देता एकदमच आपली विचारात असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय ग, काय झालं, तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयेस? तेव्हा ती म्हणते, काही नाही, अहो आमच्या आनंद निवासच्या ज्या रेखाताई आहेत ना, त्या भावाच्या बायकोचं बाळ हे खूप क्रिटिकल आहे, त्याला काचेत ठेवले. आता मी त्यांच्याबरोबरच फोनवर बोलत होते आणि हॉस्पिटलचा पत्ताच विचारत होते तर अचानकच फोन कट झाला. असा बोलता बोलता अचानकच फोन स्विच ऑफ झाला. याचं ना मला जरा आश्चर्यच वाटतंय अहो. तेव्हा आता जीवा म्हणतो, अगं बॅटरी लो असेल म्हणून स्विच ऑफ झाला असेल, त्यात एवढं काय टेन्शन घेण्यासारखं. मग आता नंदिनी म्हणते, हो असंही असू शकतं आणि उद्या मी हॉस्पिटलला जाऊन ना भेटून सुद्धा येईल हा बाळाला, म्हणजे रेखाताईंना सुद्धा बरं वाटेल. जरा बिचाऱ्या फोनवर रडत होत्या आणि त्या बाळासाठी ना मी प्रार्थना सुद्धा करेन. मग आता तो म्हणतो, हो हो कर, प्रार्थना कर. तेव्हा गणपतीची मूर्ती बुक करायला गेलो होतो ना, तेव्हा तेथे ज्या ज्या मूर्ती रेडी होत्या ना, त्या मूर्तीसमोर मी हात जोडून तुझ्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे की बाप्पा आम्हाला काहीतरी मार्ग दाखव, त्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काहीतरी क्लू दे. तेव्हा नंदिनी आता विचार करू लागते की असा कोणता क्लू असेल जो साथीदारापर्यंत पोहोचवेल. तर दुसरीकडे आता काव्यासुद्धा त्याच विचारात असते, असा कोणता क्लू असू शकतो जो साथीदारापर्यंत आम्हाला पोहोचवेल. तर पार्थचं आता तिच्याकडे दुर्लक्षच असतं, तो आपापल्या कामामध्ये अगदी व्यस्त असतो. आणि मग त्यावेळी काव्य त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अहो देशमुख, काय चाललंय तुमचं, मी तुमच्याशी बोलतेय देशमुख काहीतरी. मग आता तो विचारतो, काय झालं? ती म्हणते, अहो काय करताय देशमुख तुम्ही, मी काय बोलतीये आणि तुमचं फक्त कामातच लक्ष आहे का? अहो मी काहीतरी महत्त्वाचं बोलतीये, कळतं की नाही तुम्हाला? तेव्हा पार्थ आता म्हणतो, माझं सुद्धा अगदी महत्त्वाचंच काम सुरू आहे. तेव्हा आता काव्य म्हणते, झालं ना देशमुख, झालं ना, आता तुमची मीटिंग होती ना बाहेर, तुम्ही ती मीटिंग करून आलात आणि मी अनिशासोबत जाऊन रिव्हिजनसुद्धा करून आले, झालं की सगळं. मग आता आपापली पर्सनल कामंही झाली आहेत, मग आपण आता ताईबद्दल बोलूयात का, असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो, सॉरी हां सॉरी, असं म्हणून तो आता लगेचच तेथे लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, बोला बरं. तेव्हा काव्य विचारते, अहो मी तेच तुम्हाला विचारत होते, त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला असा कोणता क्लू मिळू शकतो? तेव्हा पार्थ म्हणतो, आता ना मला जरा विचारच करावा लागेल, कारण त्या साथीदाराला ना फक्त आणि फक्त जीवा व नंदिनी या दोघांनीच पाहिलं आहे आणि आपणही त्या माणसाला अजिबात ओळखत नाहीये. त्यावेळी काव्या म्हणते, करेक्ट, आणि त्यामध्ये त्या मूर्खाने सिम कार्डसुद्धा तोडून टाकले, म्हणजे त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा काही प्रश्नच राहत नाही. मग आता पार्थ म्हणतो, एक प्रश्न आहे, वसवात्या आपल्या खोलीबाहेर नक्की काय काय करत होत्या, असं तो काव्याला विचारतो. मला काय वाटतं, आपलं सगळं बोलणं वसवात्याने ऐकलं असेल आणि म्हणूनच आपण साथीदारापर्यंत पोहोचू शकलो नाही, असं असू शकतं का? तेव्हा काव्या एकदम धक्क्यानेच म्हणते, हो असं असू शकतं, असं म्हणून ती लगेचच आता त्याचा हात पकडते आणि दरवाजाकडे बघते आणि म्हणते, तुम्ही इकडे या बरं, एकदा इकडे या.
मग ती त्याला खेचतच जरा दुसरीकडे घेऊन जाते. पार्थसुद्धा आता तिच्या पाठोपाठच असतो. त्यानंतर काव्याचं लक्ष सहजच तिच्या हाताकडे जातं, तर तिने पार्थचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. मग आता पार्थसुद्धा काव्याच्या त्या हाताकडे बघत राहतो आणि अगदी गालातच हसतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघतो. तेव्हा काव्या मग त्याचा तो हात पटकनच असा सोडून देते आणि पार्थला सॉरी असं म्हणते. मग आता ती म्हणते, हो काय आहे, वसू आत्याने जसं आपलं बोलणं लपून लपून ऐकलं होतं तसं कुणीही आपलं बोलणं असं लपून ऐकू शकतं ना. आणि आता आपल्याला ना अलर्ट राहावं लागेल देशमुख. कसं आहे ना, भिंतींना सुद्धा कान असतात, त्यामुळे असा हलगर्जीपणा करून चालणार नाही. बरं मला सांगा आता कुठे होतो आपण, असं काव्य विचारते. पार्थ आपापल्याच धुंदीत असतो. तो म्हणतो, ते तुम्ही माझा हात पकडून नाही का मला खेचत खेचत इकडे घेऊन आलात, तिथे होतो. तेव्हा काव्या पुन्हा एक फटका त्याला मारणार तितक्यातच हात मागे घेते आणि डोक्याला हात लावत म्हणते, आपण वसू आत्याने आपलं बोलणं ऐकलं असेल, इथे होतो ना. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, हो 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 आपण इथेच होतो हां. मग आता ती म्हणते, मला तर माहिती आहे 100% ऐकलं असणार आहे वसू आत्याने हे बोलणं, आणि त्याच्याशिवाय का एवढा मोठा योगायोग हा जुळून आलाय. मला सांगा, आपण दीपकशी बोललो या रूममध्ये इथे उभं राहूनच बोलत होतो ना. आपण दीपकशी बोलल्या बोलल्या त्याच्या साथीदाराने त्याचं सिम कार्ड लगेचच तोडून टाकलं. असं कसं? याचा अर्थ वसू आत्यांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं. त्यावर अगदी बारीकच लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, घ्या आता असं असेल तर आपला प्लॅन हा एक्झिक्यूट होण्याऐवजी, असं तो मोठ्यानेच बोलतो. तेव्हा काव्या त्याला आता खूप फटके मारते आणि त्याला जरा हळू बोलायला सांगते. तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो हळूच बोलायला हवं हां. आता तो म्हणतो की असं जर होणार असेल तर आपला प्लॅन हा एक्झिक्यूट होण्या अगोदरच रिव्हील होईल आणि मग तुमच्या ताईचा खरेपणा आपण सिद्ध नाही करू शकणार. तेव्हा काव्या म्हणते, असं नाही चालणार देशमुख. अहो आपल्याला ताईचा खरेपणा सिद्ध हा करावाच लागला. प्लॅन ऑनच आहे, फक्त आपल्याला ना आपला पॅटर्न हा चेंज करावा लागेल. तेव्हा ती मोबाईलकडे पाहते आणि म्हणते, डिवाइड अँड एक्झिक्यूट. तेव्हा आता तो म्हणतो, म्हणजे काय? त्यावेळी ती म्हणते, तुम्हाला कोणी आर्किटेक्ट बनवलं हो? पार्थ म्हणतो, ओ शांत बसा हां, असं बोलू नका. मग काव्या म्हणते, अहो मी काय म्हणते ऐकून तरी घ्या. मग आता ती हळूच म्हणते, हो आपण आपला प्लॅन तसाच एक्झिक्यूट ठेवायचा, पण ताई आणि जन्मजय यांनी त्यांच्या रूममधून आणि आपण दोघांनी आपल्या रूममधून, समजलं? तेव्हा काव्या लगेचच आता नंदिनीला फोन करून त्या सगळ्याबद्दल सांगते. जीवासुद्धा आता नंदिनीजवळ इकडे बसतो. नंदिनी विचारते, आपण आपल्या रूममधून का बोलायचं, तुम्ही तुमच्या आम्ही आमच्या. त्यावेळी काव्या सांगते की ताई, अगं भिंतींना सुद्धा कान असतात गं. अगं वसू आत्याने आपलं बोलणं कसं ऐकलं होतं हे तू विसरलीस का? आणि म्हणून आपण असं बोलतोय, समजलं? तुम्ही सध्या एका कोपऱ्यात जा आणि लपा आणि तेथूनच बोला, म्हणजे कुणाला ऐकू येणार नाही. मग आता जीवा आणि नंदिनी लगेचच एका कोपऱ्यात जाऊ लागतात. त्यावेळी आपला प्लॅन ऑनच आहे, फक्त आपल्याला पॅटर्न चेंज करायचं आहे असं काव्या म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो, डिवाइड अँड एक्झिक्यूट. तेव्हा काव्या रागातच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, घ्या बोला तुम्ही फोनवर. तर आता जीवा विचारतो, म्हणजे? तेव्हा आता पार्थ म्हणतो, म्हणजे आपण वेगळं वेगळं होऊन शोध सुरू ठेवायचा, म्हणजे काय आहे ना आपल्यावर संशय हा येणार नाही. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि त्याचबरोबर इकडे काव्या हे सगळेजण पुरावे शोधण्याच्या मागावरच असतात आणि लग्नाचे फोटोज पाहतात. आता दुसरीकडे वसूला त्या गोष्टीची खूप म्हणजे खूपच भीती वाटू लागते आणि रम्या म्हणते की आपल्या विरुद्ध पुरावा मिळाला तर दुसरीकडे काय होतं की मंजू ही आता दीपक आणि त्याचबरोबर अंडी असतो, जे नंदिनीला किडनॅप करून घेऊन चाललेले असतात, ते सगळे फोटोज वसूला नेऊन देते. त्यामुळे वसू अक्षरशः ते फोटो फाडून टाकते आणि मग जाळून टाकते. त्यानंतर आता लगेचच नंदिनीला सुद्धा ते फोटो आता भेटलेले असतात. तेव्हा ती म्हणते, आहे त्या दीपकचा साथीदार. तेव्हा आम्ही दोघंही ह्या माणसाला ओळखतो असं आता काव्या म्हणते आणि पार्थकडे पाहते. तेव्हा नंदिनीला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.